मराठवाड्यात अक्षरशः पावसाने थैमान घातलेलं आहे। सध्या आपण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र बॉर्डरीवर असलेल्या खर्डा नजीकचे दरेवाडी जे गाव आहे त्या गावातल्या या पुलावरती आहोत आणि या पुलाच्या समोर जे आहे ते जे धरण होतं पाझर धरण, ते धरण जे फुटल्याच्या नंतर जे पाणी आहे त्या पाण्याचा प्रवाह सध्या आपण बघू शकतोय। खरं तर भूम ते खर्डा असा जोडणारा हा मोठा रस्ता आहे आणि या पुलावरून अक्षरशः पाणी जे आहे ते या पुलावरून गेलेलं होतं। काही काळ रात्री याच्यावरती वाहतूक सुद्धा थांबवलेली होती, मात्र परत या ठिकाणी प्रशासनाने येऊन जो पुलाची जी डागडुजी जी आहे ती केलेली आहे। मात्र आपण बघू शकतोय की हा जो पाण्याचा प्रवाह आहे तो पाण्याचा प्रवाह किती पद्धतीने मोठ्या प्रमाणात होऊ शकता याचा आपण अंदाज लावू शकतोय। सध्या आपण ज्या पुलावरती आहोत अक्षरशः रात्री या पुलावरून सुद्धा पाणी जे आहे ते वाहत्याला या ठिकाणी सर्व वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आली होती आणि ज्या पुलाचा जो कठडा आहे तो कठडा सुद्धा या पाण्याच्या प्रवाहामुळे जो आहे तो वाहून गेलेला या ठिकाणी आपल्याला दिसतंय की समोरचा जो भाग आहे तो भाग सुद्धा खरं तर या पाण्याच्या प्रवाहाने ढासळलेला होता। मात्र आता या ठिकाणी प्रशासनाने डागडुजीकरण परत नंतर वाहतूक जी आहे ते सुरळीत केलेली आहे। मात्र सध्या अक्षरशः मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग आहे यामध्ये पावसाने अगदी हाहाकार माजवलेला आहे, थैमान माजवलेला आहे। लोकांच्या घरामध्ये अक्षरशः शेतीमधली जमीन सुद्धा वाहून गेलेलं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळते। मात्र आपण सध्या बघू शकतो की ह्या परिसरामधले पाण्याचा प्रवाह किती असू शकतो याचा आपण अंदाज लावू शकतोय की ज्या सध्या आपण पुलावरती थांबलेलो आहोत त्या पुलाच्या वरून हे पाणी जे आहे ते वाहत होतं आणि याचा फटका जो आहे तो या पुलाला सुद्धा बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, खर्डा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।